तुम्हाला पण अशी मऊसूद मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी आवडते ना? तर चला बघूया कशी बनवायची। या ठिकाणी मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे। बटाटा अवश्य टाका, बटाट्यामुळे साबुदाण्याची खिचडी मऊसूद होते। बटाट्याचे काप शक्यतो पातळ करा, म्हणजे मग ते पटकन शिजतात। आता मी साबुदाणा टाकून घेत आहे। पाहू शकता खूप मऊसूद भिजलेला आहे। साबुदाणा नेहमी रात्रीच भिजवायचा, म्हणजे मग तो चांगला भिजतो। साबुदाणा भिजवताना त्याच्यावरती आपल्या बोटाला जे 3 पेर असतात त्यापैकी एक पेर वरती पाणी ठेवायचं, म्हणजे मग छान साबुदाणा सकाळपर्यंत व्यवस्थित भिजतो। आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवला की खिचडी मोकळी मोकळी होते। शेंगदाण्याचा कूट टाकेपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। एकदम पण तेलाचा ताव जास्त असेल तर खिचडीचा चिकटा होतो किंवा चिकट होते खिचडी। कूट टाकल्यानंतर मात्र छान असं व्यवस्थित गॅस मोठा करून भाजून घ्यायची आहे खिचडी। पाहू शकता तुम्ही व्यवस्थित मी साबुदाणा हा भाजून घेत आहे। मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि गॅसची फ्लेम मोठी करून साबुदाणा एकसारखा भाजेल अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी एकसारखं व्यवस्थित हलवून घेत आहे। छान असा साबुदाणा व्यवस्थित भाजला ना की तो छान मस्त असा मऊसूद फुलतो। आता आपल्याला 1 मिनिटभर हे झाकण लावून वाफलून घ्यायचं आहे। यावरती चमचाभर तूप टाकलेलं आहे। छान अशी आपल्याला याला वाफ द्यायची आहे आणि मस्त असा साबुदाणा छानपैकी तयार झालेला आहे। पाहू शकता तुम्ही मस्त अशी मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे। एकदम जास्त फुललेली आहे, मऊसूद झालेला आहे साबुदाणा। तर या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक यू।